व्यक्ती गेल्यानंतर तेव्हापासून तर 1 वर्षापर्यंत म्हणजे वर्ष श्राद्धापर्यंत त्या व्यक्तीचा हा 1 वर्षाचा प्रवास असतो. या नश्वर देहाला ठेवल्यानंतर आजपर्यंतचा 1 वर्षाचा हा जो प्रवास आहे ना, तो गरुड पुराणानुसार 1 वर्षाचा प्रवास आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. व्यक्ती गेल्यानंतर दशक्रिया करतो किंवा त्यांचा 13वा करतो, वर्ष श्राद्ध करतो. का करावा लागतो हो दशक्रिया, 13वा, वर्ष श्राद्ध? तर बघा, मनुष्य गेल्यानंतर ज्या वेळेला या देहातला तो आत्मा बाहेर पडल्यानंतर तो आत्मा कुठे राहतो? तर त्याचं उत्तर आहे महाराज, तो जीवात्मा या देहाला सोडल्यानंतर आपल्या घराची जी चौकट आहे ना, त्या चौकटीच्या उजव्या बाजूला राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याच्या शरीराला काय म्हणतात, त्याला प्रेताला त्याची स्नानविधी वगैरे ज्या काही विधी असेल त्या विधी होत नाही तोपर्यंत तो जीवात्मा चौकटीच्या उजव्या बाजूला आश्रय करत असतो. आणि मग त्याला घेतल्यानंतर स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर तो जीवात्मा सुद्धा त्यांच्या सोबत येत असतो. आता तिथे आल्यानंतर आपण काय करतो? घट खांद्यावर घेतो आणि काय करतो? फिरवतो. फिरविला घट, फोडीला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली, बोंब मारतो आणि तो घट फोडतो. कशाने फोडतो तो घट? दगडाने फोडतो. त्याला काय म्हणतात? त्या दगडाला जीवखडा किंवा आश्मा असं म्हणतात. बरं, तो आश्मा किंवा जीवखडा त्याचं काम झाल्यानंतर आपण त्याला स्मशानभूमीमध्ये ठेवतो का घरी घेऊन येतो? आपल्या गावाची काय परिस्थिती आहे? तिथंच ठेवतो. पण हे चुकीचं आहे. गरुड पुराण असं सांगतंय की तो जीवखडा तिथं ठेवायचा नाही. कारण त्याला जीवखडा का म्हणतात हो? जीवखडा का म्हणतात त्याला? कारण तो जीवात्मा त्या दगडाच्या, त्या खड्याच्या आश्रयाने राहत असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? जीवखडा. मग आयुष्यभर त्याची इस्टेट आपल्याला चालते, आयुष्यभर त्याची संपत्ती आपल्याला चालते. मग या देहाला तो सोडून गेल्यानंतर त्याचा संबंध डायरेक्ट तोडून टाकायचा का? मग आपण त्याला का घरी घेऊन येत नाही? गरुड पुराण सांगतोय तो खडा तिथं ठेवायचा नाही. कोऱ्या वस्त्रामध्ये तो खडा बांधायचा, घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर तो जीवात्मा गेलेला त्याचा फोटो आपण घरामध्ये लावतो. त्याच्या फोटो समोर आपण दिवा प्रकाशमान करतो. तो दिवा किती दिवस लावतो आपण? 13 दिवस लावतो, बरोबर. मग तो जीवखडा त्या कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून आणल्यानंतर दिव्याजवळ ठेवायचा. 13 दिवस अग्नीच्या साक्षीने त्या खड्यावरती 13 संस्कार होतात. म्हणून करावा लागतो 13वा. बरं, का करावा लागतो 13वा? आणखी एक कारण सांगतो. म्हणजे शास्त्र असं सांगतंय, माणूस गेल्यानंतर 1 वर्षापर्यंत प्रामुख्याने 3 विधी येतात. कोणते कोणते? पहिला आहे दशक्रिया विधी, दुसरा आहे 13व्याचा विधी आणि तिसरा आहे आजचा वर्ष श्राद्धाचा विधी. हे 3 विधी प्रामुख्याने येतात. कधी? गेल्यानंतर. आता विधी आणि शास्त्र याच्यामध्ये फरक आहे. दशक्रिया हा विधी आहे आणि 13वा आणि वर्ष श्राद्ध हे मात्र काय आहे? शास्त्र आहे. आता विधी आणि शास्त्र याच्यामध्ये काय फरक आहे हो? तर विधीमध्ये फेरबदल करता येतो. कारण तुम्ही बघा, आपल्या घरामध्ये जर एखादं शुभ कार्य असेल तर आपण दशक्रिया कधी करतो? 7व्या दिवशी करतो, 5व्या दिवशीही करतो. म्हणजे दशक्रिया हा विधी आहे, म्हणून त्याच्यामध्ये आता वास्तविक पाहता अडचण असेल तरच केला पाहिजे बरं का. नाहीतर दशक्रिया हा दशक्रियाच्याच दिवशी झाला पाहिजे. पण जर घरामध्ये शुभ कार्य असेल तर नाविलाजाने त्या ठिकाणी काय करावा लागतो? दशक्रिया 7व्या किंवा 5व्या दिवशी करायला जमतो. मग दशक्रिया हा विधी आहे, त्याच्यामध्ये फेरबदल करता येतो. पण 13वा आणि वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण हे मात्र 2 शास्त्र आहे. शास्त्रामध्ये बदल करता येत नाही. शास्त्र हे शास्त्राप्रमाणेच झालं पाहिजे. मग 13वा हा 13व्याच्याच दिवशी केल्या जातो का 10व्या दिवशी जमतो? नाही. 13वा हा 13व्याच्याच दिवशी करावा लागतो, कारण ते शास्त्र आहे, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. अग्नीच्या साक्षीने त्या जीवात्म्यावरती 13 संस्कार होतात आणि मग 13 संस्कार झाल्यानंतर त्या जीवात्म्याचा
वरचा प्रवास चालू होतो. म्हणजे घरदार गाडी घोडी आई बाप भाऊ बहीण चुलते काके मामा मावशा म्हणजे या सर्वांच्या ऋणानुबंधनातून तो जीवात्मा काय होतो, मुक्त होतो आणि मग त्याचा वरचा प्रवास चालू होतो. आता हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रामुख्याने किती संस्कार सांगितलेत? किती? 16 संस्कार सांगितलेले आहेत. पण मला सांगा, इथं बसलेला कुणी असेल असा की त्यांनी सांगावं की हे 16ची 16 संस्कार माझ्यावर झालेत म्हणून? असा कुणीही नाहीये. त्याच्यावर हे 16 संस्कार होतच नाही. पण 3 संस्कार मात्र प्रत्येकावर होतात. कोणते कोणते? पहिला आहे नामकरण संस्कार. नामकरण संस्कार कधी करतात? बारशाच्या दिवशी. म्हणजे मुलगा असेल तर त्याच्या उजव्या कानामध्ये त्याचं नाव सांगितलं जातं आणि मुलगी असेल तर डाव्या कानामध्ये तिचं नाव सांगितलं जातात. म्हणजे नामकरण हा संस्कार आहे पहिला. दुसरा संस्कार आहे विवाह संस्कार. आता विवाह सोहळा का संस्कार? संस्कार आहे. पण आपण काय केला त्याचा? विवाह सोहळा. सोहळा नाही, तो संस्कार आहे. बर, पहिला आहे नामकरण संस्कार, दुसरा आहे विवाह संस्कार आणि तिसरा आहे अंत्येष्टी संस्कार. किती झाले? 3 झाले. मग 16तून 3 गेले, किती राहिले? कोण म्हणलं 12? 13. म्हणून करावा लागतो विठ्ठल विठ्ठल. हो हो. आणि मग महाराज त्या अग्नीच्या साक्षीने त्या जीवात्म्यावर 13 संस्कार झाले की मग मात्र तो या सर्वांच्या ऋणानुबंधनातून मुक्त होतो आणि त्याचा वरचा प्रवास सुरू होतो. आणि मग वरचा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या जीवात्म्याला जाताना प्रवास करत असताना भूक लागते म्हणून त्याचा आपण काय घालतो? महिन्यानी महिना घालतो. म्हणजे पितृश्राद्ध त्याच्या नावाने घालतो. आणि आपण काय करतो त्या महिन्यानी? काय करतो? एका महिन्यानी नैवेद्य दाखवतो त्याच्या फोटो समोर आणि जीव घालतो. कोणाला? हा, मग जावई किंवा कोणता तरी पाहुणा व्यक्तीला जीव घालतो. त्याने जेवण केलं की त्या जीवात्म्याचं वरती पोट भरतं. आता तुम्ही म्हणाल महाराज कम्प्युटर जमाना आहे, कुठं चाललाय तुमचं टेक्नॉलॉजी? खाली जेव घातल्याचा आणि त्याचं वर पोट भरण्याचा अर्थार्थी संबंध काय आहे? आता त्याचा काय संबंध आहे 1 मिनिटात सांगतो. आता इथं बसलेल्यांपैकी सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. 10,000पासून तर 1-1 लाखापर्यंत मोबाईल आहे. आता तुम्ही तुमचा मोबाईल काढा. काढला का? काढा. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये अनेक ऍप्स आहेत. त्याच्यामध्ये फोन पे किंवा गुगल पे नावाचं ऍप आहे. त्या फोन पेला किंवा गुगल पेला तुम्ही टच करा. केलं? बर, मग तिथं खाली एक नंबर टाका 96 89 52 98 60 आणि वरती 10,000चा आकडा टाका आणि करा सेंड. केला का? काय नाही केला ना? करू नका, फक्त ऐका. हा माझाच नंबर दिलाय. तुमचा देऊ का? म्हणजे तुम्ही सेंड केल्यानंतर 1 मिनिटामध्ये, मिनिट सुद्धा नाही, 1 सेकंदामध्ये आळंदीला माझ्या अकाउंटला जमा होतील. मग जसं हे आहे ना तसंच ती आहे. म्हणजे त्याच्या नावाने, त्या जीवात्म्याच्या नावाने खाली जर पितृश्राद्ध घातलं, त्याला जीव घातलं तर ते अन्न त्याला वरती प्राप्त होतं. आता ह्या एक कारणाने त्याला अन्न प्राप्त होतं. आणि आणखी एक दुसरं कारण आहे, त्याच्या नावाने जर पितृश्राद्ध महिना खाली जर घातलाच नाही तर कमीत कमी त्याने आयुष्यभरामध्ये अन्नदान केलेलं असावं. काय केलेलं असावं? अन्नदान. पंगत घातलेली असावी. सप्ताहामध्ये घाला, देवाच्या कार्यामध्ये कुठेही पंगत घाला. पंगत जर त्याने दिलेली असली तरच त्याला वरती अन्न मिळतं, नाहीतर त्या जीवात्म्याला वरती उपवाशी मारावं लागतं. आता आपण कोण कोण पंक्ती घालतोय? आपला तर सगळं आयुष्य चाललंय दुसऱ्याच्या पंक्ती जोडण्यात. मग आपल्याला कधी भेटन वरती? आपल्याला भेटन याच्यासाठी तरी कमीत कमी आपण काय केलं पाहिजे? सप्ताहामध्ये पंगत एकट्याने घातली पाहिजे. हो, उग सगळ्यांचा मेळावा मिळून तिथं कुणी घालीन हो? 5-5 रुपये दिल्यानंतर पंगत होते, पण एकट्याने पंगत घातली तरच त्याला त्या ठिकाणी काय मिळतंय? वरती. आता याला पुरावा सांगतो, कारण महाराजाने बुवानी जर पुरावा नाही दिला तर त्या बुवाला पुरावा
विचारा असं म्हणायचंय मला. पुरावा तुम्ही लागले लगेच पुरायला. ऐका, जर आपल्या नावाने जर पितृश्राद्ध कुणी खाली जर नाही घातलं, तर आपण जर अन्नदान जर केलेलं असेल मृत्यू लोकांमध्ये, तर आपल्याला वरती अन्न मिळतो. याला काय पुरावा आहे? महाभारतातला पुरावा आहे. काय? या मृत्यू लोकांमध्ये एक दानशूर व्यक्ती होऊन गेला. काय नाव त्याचं? कर्ण. कारण दानशूर हा शब्द आला की कोणाचं नाव येतं? फक्त आणि फक्त कर्णाचं नाव येतं. आता तो कर्ण मरण पावला. आता तो गेल्यानंतर त्याचा वरचा प्रवास सुरू झाला. वरचा प्रवास करत असताना त्याला भूक लागली आणि मग त्याने चित्रगुप्ताला जेवण मागितलं. चित्रगुप्ताने सांगितलं तुला जेवण मिळणार नाही, कारण तू दानच केलं नाही. आता दान केलं नाही म्हटल्यानंतर कर्णाची तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हटला दान केलं नाही, अरे मृत्यू लोकांमध्ये जाऊन कोणालाही विचारा, बुट्ट्या कोकऱ्याला विचारा, तर दानशूर म्हणून कोण एक व्यक्ती होऊन गेला तर आपलंच पठ्ठ्याचं नाव घेतलं जाईल. असं कोण म्हणतो? कर्ण. पण चित्रगुप्ताने सांगितलं बाबा तू दान केलं, पण कोणतं दान? तू सुवर्णदान केलंय, अन्नदान कधी केलंय का? कारण कर्णच दुसऱ्याकडे खात होता, तो कुठून दान करणार? पण कर्णाने एक काम मात्र चांगलं केलं. काय? त्याच्याकडे जर कोणी याचक आला, भिक्षुक आला, तर त्या ठिकाणी कर्ण सांगायचं की बाबा रे माझ्याकडे तुला देण्यासाठी अन्न नाहीये, पण तू एक काम कर. काय? पांडवांचं घर दाखवायचं, धर्मराजाचं घर दाखवायचं, तिकडे जा, तुला अन्न मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तो तिकडे जायचा, त्याला अन्न मिळायचं. आणि मग चित्रगुप्ताने सांगितलं तू अन्नदान केलं नाही, पण अन्नदान करणाराचं घर मात्र बोटाने दाखवलं. मग एक काम कर, तुला भूक लागली ना, तुझं बोट तोंडामध्ये धर, तुझी क्षुधा तुझी भूक भागल्याशिवाय राहणार नाही. एवढा दानशूर असलेल्या कर्णाला आपलं बोट तोंडामध्ये धरून आपली भूक भागवावी लागली. मग या कर्णाची ही अवस्था झाली तर आपलं काय होईल? म्हणून आपण कधीतरी एक पंगत घातली मरायच्या अगोदर. आणि मरणाचा काय भरोसा आहे का महाराज? मरणाचा भरोसा नाहीये, कधी येईल त्याची गॅरंटी नाहीये महाराज. म्हणून मरायच्या अगोदर एकदा तरी अन्नदान केलं पाहिजे. कारण आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आपला महिना घालतीलच हे कशावरून? कारण आपण पण काय साधे खुडीचे नसतो ना. कारण आपल्याला जर 2 पोर असले तर दुधा भाव करतो आपण. आणि मग मेल्यानंतर ते म्हणते हे डांगार मेलं, याचा कशाचा महिना कशाचा काय घालायचा? कारण याने मला कमी दिलं, त्याला जास्त दिलं असं म्हणतो. म्हणून आपुली आपण करा सोडवण, आहे का नाही? आपली सोडवणूक आपणच अगोदर करून घ्यायची. मग काय करायचं? आपण अन्नदान केलं पाहिजे. मग आपण जर अन्नदान केलं तर आपल्याला वरती अन्न मिळतं आणि मग महाराज त्या ठिकाणी त्याला ते अन्न प्राप्त होतं. पण आता पुढचा प्रवास करत असताना जाता जाता त्याला एक नदी आडवी लागते. नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. आता ती नदी म्हणजे काय आपल्यासारखे पाण्याची नदी नाही बरं का. मग त्याच्यामध्ये पू, मांस, रक्त, नवे नवे श्रीमद भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेत ना, त्या 28 प्रकारच्या नरकाने भरून वाहणारी ती नदी आहे. बरं, तिचा कड सुद्धा दिसत नाही, फार मोठी रुंद असलेली ती नदी आहे. मग त्या जीवात्म्याला त्या नदीच्या काठावर येण्याकरता किती दिवस लागतात? खालचे 13, नदीच्या काठाच्या अगोदर 28. 28 आणि 13 किती झाले? किती? 41 का 42? 41 दिवसांनी तो जीवात्मा वैतरणी नावाच्या नदीच्या काठावर येऊन पोहोचतो. आणि मग त्या नदीवर आल्यानंतर, आता ती नदी कशाची काका? पाण्याची नाही, रक्तपू मांसाची नदी आहे. त्याला ती नदी पार करायची असते. पण आता ती नदी त्याला पार करता येणार आहे का? मग त्या नदीतून त्याला जर पलीकडे जायचं असेल तर त्या नदीच्या काठावर कामधेनू नावाची एक गाय आहे. त्या गायीच्या साह्याने त्या जीवात्म्याला पलीकडे जायचं आहे. पण ती गाय सुद्धा त्यालाच सहकार्य करते. कोणाला? ज्याने आयुष्यभरामध्ये कसायला गाया दिल्या त्याला. मग लक्षात ठेवा महाराज, ज्यांनी ज्यांनी कसायला गाया कापायला दिल्या ना, त्यांची सुद्धा वरती मारिती, तुडीती, झुडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. तिथं हायगाई करणार नाही महाराज तो. तिथं अजिबात हायगाई नाही. इथं तुम्ही 4 पैसे दिल्यानंतर इकडं तिकडं टेबला खालून काही पण करता येतंय, पण तिथं मात्र नो अपील.
कारण तिथं न्याय असतो आणि खाली निकाल असतो. मग निकाल आणि न्यायामध्ये फार मोठा फरक आहे महाराज. म्हणून ज्यांनी ज्यांनी गाया दिल्यात ना कापायला, त्यांनी त्यांनी त्याचं प्रायश्चित्त केलं पाहिजे. मग गाय दान केली पाहिजे, कारण गायचे आपल्यावर फार उपकार आहे महाराज. अरे भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हावर उपकार करण्याकरता 7 जणांची नियुक्ती केली. कोणते कोणते 7 जण? रवी चंद्रो घना वृक्षा नदी गावश्च सज्जना येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. रवी, रवी म्हणजे कोण? रवी म्हणजे सूर्य. रवी चंद्रो म्हणजे चंद्र. रवी चंद्रो घना म्हणजे पाऊस. रवी चंद्रो घना वृक्षा, वृक्ष म्हणजे झाड. रवी चंद्रो घना वृक्षा नदी, गाय आणि सज्जन म्हणजे महात्मा. या 7 जणांची तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता भगवान परमात्म्याने नियुक्ती केलेली आहे. पण आता त्यांचे उपकार आपल्याला सांगायला वेळ नाही. पण गायीचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे गायीचे? कारण गाय आपल्याला काय देते? दूध देते. आणि त्या दुधालाच आपण या मृत्यू लोकांमध्ये काय म्हणतो? अमृत म्हणतो. आणि मग ते अमृत आपल्याला ती गाय देते. अरे अमृतासाठी वरती भांडणं चाललेत, है का नाही? आणि तेच अमृत आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये गोमाता देते. बरं, गायीच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गायीचं दर्शन केलं तरी पण आपल्याला 33 कोटी देवांचं दर्शन झाल्याचं पुण्य प्राप्त होते. बरं, गाय आपल्याला दूध देते, गोमूत्र देते, शेण देते खतासाठी. आणखी काय काय देते? लाखो करोडो रुपयाचा एखादा बैल देते. गाड्याचा जर बैल आला त्याचा नंबर तर किती किती किंमत होती महाराज त्याची. त्या भागामध्ये कोट्यावधी रुपयापर्यंत त्याची किंमत जाते. मग एवढे उपकार त्या गोमातेचे आहे महाराज. आणि त्याच गोमातेला मात्र आपण 4 पैशासाठी, म्हणजे जोपर्यंत ती दूध देते, शेण देते, बैल देते, सगळं काही देते, जोपर्यंत तिचा फायदा आहे. किती स्वार्थी माणूस आहे महाराज. जोपर्यंत तिचा फायदा आहे तोपर्यंत तिचं सगळं वैचून घेतो. आणि ती निकामी झाल्यानंतर 4 पैशासाठी कसायला जर कापाला देत असेल. अरे ती गायला काय म्हटले? कैयो की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है. गैयों की जो सेवा करता भव सिंधु तर जाता है. प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है. प्रेम से मिलकर बोलो सारे गौवा हमारी माता है. अरे गायला जर आपण माता म्हणत असो आणि त्याच मातेला आपण मात्र 4 पैशासाठी कापायला देत असेल तर याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं असायला पाहिजे. म्हणून त्या गायीला ज्यांनी कधी काळी गोदान केलेलं आहे, मग ब्राह्मण काकाला असू द्या नाहीतर पाळणाऱ्याला गोदान केलेलं आहे, त्यालाच ती गोमाता सहकार्य करते. आणि ज्याने दान केलेलं आहे ना गाय, तर त्याला ती सहकार्य करते. आणि त्या गायीच्या साह्याने तो जीवात्मा नदी पार करत असतो. पण त्या जीवात्म्याला ती नदी पार करण्याकरता 59 दिवस लागतात. किती दिवस? 59. मग खालचे 13 आणि हे 28, 41. आणि 41 आणि 59 100 दिवसानंतर मग यम दरबारामध्ये चित्रगुप्त त्याला घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर महाराज मग त्याची सगळी फाईल, त्याचं रेकॉर्ड चित्रगुप्ता पाहतो. याने कोणाचे बांध कोरले, कोणाच्या रात्रीचे घास चारले, कोणाच्या गायीचं दूध उडवलं, है का नाही? ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केले ना, मग सगळा आराखडा. आता आपल्याला वाटतं मला कोण पाहतोय, मला कोण पाहतोय. अरे पण तुला पाहतोय त्याला तू पाहत नाही ना. तुला जर इथं कोणी पाहत नसेल पण तुला पाहणारा तो बसलेला आहे ना. कारण त्याचा सीसीटीव्ही कॅमेरा म्हणजे या मृत्यू लोकातला सीसीटीव्ही नाही येतो. मग ज्याने ज्याने जसं कर्म केलं तसं तसं त्याला फळ मिळतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जसं जसं कर्म असेल ना, मग तसं तसं मारिती झुडीती तुडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. मग महाराज त्या ठिकाणी जसं जसं कर्म असेल तसं तशी शिक्षा मिळत असते. आता 265 आणि हे 100 किती झाले? 365. आणि मग 365 दिवसानंतर त्याचा मृत्यू लोकांमध्ये ज्या घरी तो राहत होता त्याचा काय केला जातो?
श्राद्ध घातल्या जातं, पुण्यस्मरण त्याचं केल्या जातं आणि मग त्याला खाली पाठवण्यात येतं आणि मग तो जीवात्मा खाली येतो. कशासाठी येतो? या श्राद्धाचा अन्नप्रसाद ग्रहण करण्याकरता तो येतो आणि मग इथं आल्यानंतर तो प्रसाद ग्रहण करतो आणि भरभरून आशीर्वाद देतो. तो कामने पितरे आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा. तुका म्हणे पितरे आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा, मग त्या कुळाला भरभरून ते आशीर्वाद देतात आणि मग पुन्हा वरती जातात. म्हणून करावं लागतं श्राद्ध. झाला 1 वर्षाचा प्रवास. आता 1 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर तो पुन्हा वरती जातो आणि मग त्याच्या जीवनामध्ये अनेक त्या ठिकाणी जसं जसं कर्म असेल त्या त्याप्रमाणे त्याला ती पुढची गती मिळत असते.